आज आपण फक्त पत्रकारांशी संवाद साधणार आहोत, कारण तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री किंवा नगरविकास मंत्री आणि हे औद्योगिक क्षेत्राच्या जितके अधिकारी झोपलेले अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा आवाज जाण्यासाठी आज आपणास आम्ही आमंत्रित केलेला आहे। आमचा विषय एकच आहे की औद्योगिक क्षेत्रासाठी दिलेली जागा जे GR मध्ये सांगितलं होतं की ती जागा आम्हाला पुन्हा मिळणार आहे, परंतु तसं न करता ती जागा झोपडपट्टी दादांना दिलेली झोपडपट्टी वसवल्या आणि त्यांच्या ते आता गेल्या 2 महिन्या अगोदर आम्ही असं ऐकलं की SR स्कीम काढणार आहेत। म्हणजे आम्ही जे शेतकरी आहोत, आम्ही जे ह्या इथले नागरिक आहोत, आम्ही इथे स्थानिक आहोत, आम्ही जर एखादी गोष्ट केली तर ती अनाधिकृत ठरते। आणि जर ह्या झोपडपट्टीमध्ये आम्ही जी जागा दिली आहे औद्योगिक क्षेत्रासाठी त्या जागेमध्ये जर का हे झोपड्या बसून इमले बांधून 3-3, 4-4 माळ्याचे इमले आहेत या झोपडपट्टीमध्ये आणि त्यांच्यासाठी तुम्ही SR करत असाल तर तो खरोखर प्रकल्पग्रस्तांचा अन्याय आहे आणि प्रकल्पग्रस्त हे सहन करू शकत नाही। आणि यासाठी तुम्हाला आम्ही बोलवलंय। आम्ही सर्व नेते लोकांना अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहेत की या विषयावर तुम्ही आम्हाला काहीतरी सजेशन द्या, पण कोणी काही बोलायला तयार नाही। आज जे आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना निर्देश देणार आहोत की तुम्ही जर आम्हाला या विषयावर आम्हाला चर्चेला बोलवलं नाही की आमच्याशी चर्चा केली नाही तर या 4 ते 5 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। आणि यासाठीच तुम्हाला आम्ही आमंत्रित केलंय, कारण आमचा आवाज म्हणजे प्रकल्पग्रस्तांचा आवाज जर त्यांच्या कानामध्ये जात नसेल, मंत्री महोदय आणि या औद्योगिक क्षेत्राचे जे ऑफिसर आहेत तर त्यांच्या कानामध्ये जाण्याचा एकच हा तिसरा डोला आहे आणि त्या तिसऱ्या डोल्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या परत देणार आहोत। MIDCने जागा संपादित केल्यानंतर भूमिपुत्रांना फक्त कितीही जरी जागा गेली तरी 100 चौरस मीटर क्षेत्रफळाचाच भूखंड वाटप करत होतो। MIDCमध्ये जवळजवळ 2300 हेक्टर जमीन संपादित केलेली आहे, त्याच्यामध्ये 400 हेक्टर जागेवर झोपडपट्टी वसवली गेली आहे। झोपडपट्टी जी वसलेली आहे अशा एकाही झोपडपट्टी धारकाला SPA स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकारी यांनी कधीही नोटीस मारलेली नाही, त्यांनी तसं लेखी स्वरूपात देखील दिलेलं आहे। आज प्रकल्पग्रस्त जेव्हा भूखंडाची मागणी करतोय त्याला 12 लाख रुपये प्रति गुंठा भरावे लागत आहेत आणि हा एक अन्याय। आणि प्रकल्पग्रस्तांना 12 लाख रुपये भरावे लागत आहेत आणि झोपडपट्टीचं पुनर्वसन मोफत केलं जातं आहे, त्यांना लाईट पाणी सगळ्या गोष्टी मोफत दिल्या जात आहेत। आणि हा जो अन्याय आहे ना त्याच्यासाठी वाचा फोडण्यासाठीच आम्ही आज जो तुमच्यासमोर उपोषणाचा इशारा देत आहोत त्याची आपण दखल घ्यावी ही विनंती। इथला जो आगरी कोळी कराडी मागासवर्गीय भूमिपुत्र आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुलखाईयाने जमिनीचा मालक बनला, तो अल्पभूधारक होता आणि त्याला फसवून 1 एप्रिल 57 ला कुळ कायदा आल्या 60च्या दशकात पुन्हा एकदा MIDCला जागा संपादित झाल्या। जमीन कितीही घ्या पण 100 मीटरचं भूसंपादन म्हणजे पुनर्वसन, 6 एकर जमीन गेली तरी 100 मीटरचा प्लॉट, ही पहिल्यांदा इथल्या MIDC प्रकल्पग्रस्तांची फसवणूक होती। आणि त्यानंतर सिडकोने 70 ला जमिनी घेतल्या, पूर्णपणे यांना भूमिहीन केलं। आज इथले प्रकल्पग्रस्त आपल्या राहत्या घरांची जमीन मालकी हक्काने मागतात, त्यांना जमीन सरकार देत नाही, भाडेकराराने देते। आणि MIDCची जागा उद्योगांसाठी घेतली होती, ती उद्योगांसाठी वापरली नाही तर 30 वर्षात ती पुन्हा एकदा त्या मालकांना परत करायचा कायदा आहे, तो परत न करता त्याच्यावर झोपडपट्ट्या उभारल्या गेल्या त्या MIDCच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे। आणि तिथे आता SR योजना राबवता, ही इथल्या भूमिपुत्रांची फसवणूक आहे। आणि नवी मुंबई पासून मुंबई, ठाणे, रायगड इथे भूमिपुत्रांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली। जर इथल्या भूमिपुत्रांचा आवाज सरकारला ऐकू येत नसेल तरी ते व्यापक जन आंदोलन उभं राहील। मी उरणमधून रायगडमधून आलो, यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या।